सकाळी सकाळी पोटभरीच्या नाश्त्यासाठी मस्त गरमागरम वडा सांबार कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा वडा सांबार बनवण्याची अगदी सोपी पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि यासोबत जो सांबार आपण बनवणार आहोत ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय भन्नाट लागतो चवीला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सांबार बनवण्याची सर्वात आधी तयारी करूया. यासाठी 1 वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि अर्धा ते 1 तासासाठी भिजत घालायची आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर 15 ते 20 मिनिट तुम्ही गरम पाण्यामध्ये याला भिजत घालू शकता. आता आपण वडा बनवण्याची तयारी करूया. तर यासाठी मी उडदाचा सोलवा घेतलेला होता, जो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. मी इथे 4 वाटी उडदाचा सोलवा घेतलेला आहे आणि हे प्रमाण मी 5 ते 6 लोकांसाठी घेतलेलं आहे. आपल्याला ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये घालायची आहे. सर्व पाणी निथळून घालायचे आहे. पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही. तर यामध्ये मी मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे. सुरुवातीचं जे वाटण आपण करतोय त्यामध्येच आलं घालायचं आहे. मिरची तुम्ही 3 ते 4 इथे यूज करू शकता. तर वाटण अगदी बारीक करायचं आहे. यामध्ये डाळ राहणार नाही याची काळजी घ्यायची. फाईन पेस्ट होईपर्यंत याला वाटायचं आहे. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालते आहे आणि याला एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता हे वाटण शक्य असेल तर हाताने जोऱ्यात 5 मिनिटासाठी तुम्ही फेटून घेऊ शकता. यामुळे वडा छान फुलतो, कारण या बॅटरमध्ये हवा भरल्या जाते. जर नसेल वेळ तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. यामध्ये आपण सोडा सुद्धा घालणार आहोत. तर यामध्ये आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. आता वाटण बाजूला ठेवूया. आपण सांबार बनवण्याची तयारी करूया. इथे मी काही अगदी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत, ज्या नेहमी आपल्या घरी सहज उपलब्ध होतात. सांबार बनवत असताना तुम्ही बाकी भाज्या स्किप केल्या तरीही चालेल, पण लौकी अजिबात स्किप करू नका. सांबाराला लौकी घातल्याशिवाय अजिबात चव येत नाही. अगदी साऊथ इंडियन स्टाईल जर तुम्हाला सांबार बनवायचा असेल तर त्यामध्ये लौकी नक्की घाला. मी जे कोरडं घालते आहे ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. सर्व भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे. तर कोरडं हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, स्किपही करू शकता. जर लौकी घातली असेल तर कोरडं घालणं हे ऑप्शनल आहे. तर यामध्ये आता आपण ज्या भाज्या घालतो आहे त्या चिरून घ्यायच्या. मी पाण्यामध्ये ठेवते आहे. जो बटाटा आहे तो पाण्याच्या बाहेर ठेवला तर काळा पडतो. सोबतच लौकी आपण वापरतो आहे, तर लौकी इथे आपल्याला पूर्ण वापरायची नाही. अर्धी लौकी जरी घातली तरी सांबाराला चव छान येते. तर याला जर तुम्हाला सोलून घ्यायचं असेल तर सोलून घेऊ शकता तुम्ही. खूप जर कडक झालेली लौकी असेल तर सोलून घ्या आणि लगेच पाण्यामध्ये घाला, म्हणजे काळपटपणा येत नाही. आता इथे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहे. कोवळं वापरत असताना खूप जास्त प्रमाणात घालू नका. अगदी थोडं कोवळं घालायचं आहे, कारण कोवळ्याला खूप गोडवट अशी चव येते. त्यामुळे कसं आहे, खूप जास्त घालायचं नाही, अगदी थोडं घालायचं आणि कच्चं कोवळं वापरायचं. लाल पाठीचं जे कोवळं असतं ते अजिबात वापरू नका, नाहीतर सांबाराला खूप गोड अशी चव येईल. झणझणीत असा सांबार जर तुम्हाला हवा असेल तर कोवळं तुम्ही स्किपही करू शकता. तर सर्व भाज्या इथे चिरून तयार झालेल्या आहे. आता आपण सांबार तयार करूया. तर यासाठी आपल्याला कुकर लागणार आहे. या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहे. तर सांबार बनवत असताना शेवग्याच्या शेंगा सुद्धा वापरल्या जातात. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे नाही वापरत आहे. तुमच्याकडे जर असेल तर नक्की घाला, त्यामुळे सांबाराला चव अगदी साऊथ इंडियन सांबारसारखीच येते. यामध्ये भिजवलेली डाळ घातलेली आहे. अर्धा चमचा हळद घालायचा आहे. 2 ते 3 ग्लास पाणी आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. कुकरला झाकण लावायचं आणि आपल्याला 5 ते 7 अगदी लो फ्लेमवर शिट्या काढायच्या आहे. आता इथे बघू शकता सांबार व्यवस्थित शिजला गेलेला आहे. डाळ पूर्णपणे मॅश व्हायला पाहिजे. यातल्या भाज्या थोड्या ओव्हर कुक झाल्या तरीही चालतील, यामुळे सांबारला छान दाटसरपणा येतो. चला तर मग आता लगेच फोडणी करूया. यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल नीट गरम झालं की मोहरी, जिरे घालायचं. 2 ते 3 मोठ्या आकारचे सुके कांदे बारीक चिरून घालायचे आहे. नीट परतून घ्यायचे. सोबतच सुक्या लाल मिरच्या मी इथे घालते आहे. 2 ते 3 मोठ्या आकाराचे पिकलेले टमाटर घालते आहे. सांबारमध्ये टमाटर आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, यामुळे सांबाराला चव छान येते आणि लाल टमाटर घातल्यामुळे सांबारला रंगही खूप छान येतो. मटार सीझनमध्ये असल्यामुळे मटारही मी घातलेला आहे. लसण आल्याची पेस्ट घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करते आहे. 2-3 मोठे चमचे घालायचे, यामुळे सांबारला रंग छान येतो आणि सांबार खूप तिखट बनत नाही. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सांबार मसाला घालायचा आहे. मसाले मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. किसलेलं सुकं खोबरंही घालते आहे, परतून घ्यायचं आहे. आता सांबारमध्ये घालायचा सर्वात महत्त्वाचा घटक, ज्याशिवाय सांबार अजिबात बनवूच शकत नाही, ती म्हणजे चिंच गुळाची चटणी किंवा चिंच खजूरची चटणी. मी इथे रेडीमेड मिळत असलेली चिंच आणि खजूरची चटणी वापरते आहे. तुम्ही घरी बनवलेली चिंच गुळाची चटणी वापरू शकता. नक्की घाला, याशिवाय सांबाराला अजिबात चव येत नाही. तर सोबतच मी गरम पाणी घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि शिजवलेली डाळ घातलेली आहे. सोबतच आपल्याला यामध्ये गरम पाणीही घालायचं आहे. तुम्हाला सांबार किती पातळ किंवा दाटसर हवा आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे.
चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. परत मी यामध्ये पाणी घालते आहे आणि इथे कन्सिस्टन्सी बघू शकता मी पातळ ठेवलेली आहे. वडा सांबारसोबत जो सांबार सर्व केला जातो तो पातळच असतो. मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर ॲडजस्ट करायचं आहे. तर यावर आता तडका घालायचा आहे. तर तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये मोहरी घालायची आहे, सुकलेल्या लाल मिरच्या घालते आहे, हिंग घालायचा आहे. खडा हिंग घाला, यामुळे चव छान येते. कढीपत्ता आणि काही खोबऱ्याचे तुकडे घालते आहे. तर तडका तयार झाल्यानंतर लगेच घालायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे याला छान एक स्मोकी फ्लेवर येतो. तर इथे बघू शकता गरमागरम आपला भन्नाट चवीचा सांबार तयार झालेला आहे. एकदा मी सांगितलेलं आहे या पद्धतीने सांबार करून तर बघा. दरवेळी तुम्ही याच पद्धतीने सांबार बनवाल, माझी गॅरंटी. अतिशय चविष्ट लागतो, नक्की ट्राय करा. यानंतर जे बॅटर आपण तयार केलेलं होतं यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. बॅटरचं प्रमाण जास्त असल्यामुळे 1 चमचा घातलेला आहे. बॅटर कमी असेल तर अर्धा चमच्यापेक्षा जास्त सोडा घालू नका. सोबत पाणी घालायचं आणि बॅटर फेटून घ्यायचं आहे. वडा सांबार बनवत असताना सर्वात कठीण भाग जर कुठला असेल तर ते वडा थापण्याचं असतं. एकतर बॅटर सैलसर असतं आणि उडदाची डाळ असल्यामुळे चिकट आहे, याचा वडा लवकर थापल्या जात नाही. मी जी पद्धती तुम्हाला सांगते आहे त्या पद्धतीने जर बनवाल तर अगदी वडा सांबार सेंटरला जसा परफेक्ट शेपचा वडा तुम्ही बघितला असेल ना, तसाच तुम्ही घरी बनवू शकता. यासाठी हाताला भरपूर पाणी लावायचं आहे. बॅटर हातावर घ्यायचं, याला होल करायचं आणि होल करत असताना बोटाला सुद्धा पाणी लावायचं, नाहीतर याला होल सुद्धा होत नाही. आता आपल्याला तेल जे आहे ते मध्यम आचेवर गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वडा घालायचा आहे. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. थोडा लालसर व्हायला लागला की आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा वडा छान लालसर तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर जी पद्धती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट वडा घरच्या घरी तयार करू शकता. अगदी वडा सांबार सेंटरला जसा मिळतो ना तसाच वडा घरच्या घरी तयार करता येतो. एवढा परफेक्ट वडा तुम्ही मशीनच्या साहाय्याने सुद्धा बनवू शकत नाही. आता वडा सांबार सेंटरला जसा परफेक्ट वडा बनवला जातो तसा वडा बनवण्याच्या भरपूर नवनवीन ट्रिक्स, नवनवीन पद्धती तुम्हाला इंटरनेटला बघायला मिळतील. तर त्या पद्धती मी सुद्धा वापरून बघितलेल्या आहे. जसं आपली चहा गाळण्याची चाळणी असते ती पालथी करून त्यावर वडा थापला जातो आणि तेलामध्ये सोडला जातो. त्यानंतर तडका पॅन असतं त्यावर सुद्धा वडा थापून तेलामध्ये सोडला जातो. मी ही पद्धती वापरल्यानंतर काय झालं, जेव्हा मी चाळणीला वडा थापून तो तेलामध्ये सोडला, अर्धा तुटून वडा बाहेर आला, चाळणीला अर्धा चिकटला आणि अर्धा तेलामध्ये सोडला गेला आणि सेम अशीच गत तडका पॅनवर थापलेल्या वड्याची सुद्धा झालेली होती. यानंतर मी वडा सांबार सेंटरला जसा पाण्याचा हात घेऊन वडा थापला जातो ना त्या पद्धतीने करून बघितला आणि खरंच सांगते ही सर्वात सोपी पद्धती आहे. या पद्धतीने बनवाल ना तर अर्ध्या तासामध्ये सर्व वडे तळून तयार होतात. तर बघू शकता हा कुरकुरीत वडा इथे तयार झालेला आहे आणि शेप बघू शकता तुम्ही. अगदी वडा सांबार सेंटरला जसा वडा मिळतो ना तसाच आलेला आहे. हा परफेक्ट शेप मशीननी सुद्धा येऊ शकत नाही, माझी गॅरंटी आहे. नक्की ट्राय करून बघा. आज मी वडा सांबार बनवण्याची सर्वात सोपी पद्धती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हा सांबार एकदा ट्राय करून बघा. तुम्ही इडली बनवत असाल किंवा डोसा बनवत असाल त्यासोबत सांबार बनवायचा असेल ना तर या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. तर इथे हा गरमागरम पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला ही वडा सांबार बनवण्याची परफेक्ट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेट होईल, तोपर्यंत धन्यवाद.